जो काही पर्सनल राग आहे तो कामामध्ये रिफ्लेक्ट होता कामा नये ना. म्हणजे तुम्ही सिनियर आहात, तुम्हाला हे माहितीच आहे. मी काय करायचं हे मला शिकवायचं नाही. हा? काय काम आहे ते पटकन बोलायचं. ऐका ना गोखले सर, सर. गुड. सर, मी तुमचा जावई म्हणून इथे तुमच्याशी बोलायला नाही आलो आहे. खूप अडचणीत आहे मी. माझ्यावर जी काही परिस्थिती आली ती उद्या कोणावरही येऊ शकते. अगदी प्लीज समजून घ्या. जेन्युअनली मी खूप मोठ्या फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये अडकलो आहे. पैशांची खूप गरज आहे मला. मी हात जोडतो तुमच्या समोर, पण हे टेंडर तुम्ही प्लीज मला द्या, दुसऱ्या कुणाला देऊ नका. आणि मी यावेळी अजिबात तुम्हाला ना मी लाच द्यायला आलोय, मी असं काहीही करणार नाही. कारण मला माहिती आहे ना तुम्हाला ते आवडत नाही. तुम्ही तसे ऑफिसरच नाही आहात. प्लीज मी हात जोडून विनंती करतो, हे टेंडर मला द्या. तुला जर हे कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मी माझ्या मुलीचं भलंच करणार. तसं समजा हवं तर, पण हे टेंडर प्लीज मला द्या. सोनाली मॅडम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून अनुप्रिया. अगं हे बघ, तुझाच व्हिडिओ बघत होते मी. खरंच कमाल केलीस हं तू. चक्क 24 तास सायकल चालवलीस. आता कोणी ऐकलं तर वाटेल की हे अगदीच इम्पॉसिबल आहे, पण खरंच तू हे पॉसिबल करून दाखवलंस. यू सिम्पली ग्रेट. मॅम, हे माझं एकटीचं क्रेडिट नाही आहे. माझ्या कुटुंबानी, माझ्या घरच्यांनी मला खूप साथ दिली. माझी मुलगी आणि माझे मिस्टर 24 तास माझ्याबरोबर होते. मला काय हवं नको ते बघत होते, माझ्याबरोबर पळत होते. खरंच हे फक्त माझं श्रेय नाही, त्यांचाही वाटा आहे यात. खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत हा तुझ्या घरचे. जशी त्या दिवशी कल्पना आलीच मला या गोष्टीची. तू खरंच खूप लकी आहेस हं. अविनाश सारखा जोडीदार मिळालाय तुला. हो मॅडम, थँक्यू. मी तुझं टेंडर पास करीन, पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. कसल्या अटी? तुला या कागदावर सही करावी लागेल. सर, कोरा बॉन्ड पेपर आहे सर. तुला पटत नसेल तर तू नाही घेऊ. गुड. आता हे कॉन्ट्रॅक्ट तुला मिळालं. थँक्यू सो मच सर. पुढचं बोलायला लवकरच भेटू. एक मिनिट. माझे शूज पॉलिश कर. काय म्हणालात? तू ज्या बॉन्ड पेपरवर सही केली आहेस त्याच्यावर मी लिहिणार आहे. मी तुला जे काही सांगेन ते सगळं तू करा. काय बोलताय सर? तुला जर हे पटत नसेल तर आउट.
सर साइन. हम्म. वन मोर थिंग. हे सगळं माझ्या मुलीला कळलं किंवा तू तिला त्रास दिलास तर हे कॉन्ट्रॅक्ट मी कॅन्सल करीनच, पण तू तिला जेवढा त्रास देतोस ना त्यापेक्षा जास्त भयानक त्रास मी तुला देईन. आई कोणाची वाट बघताय? प्रथमची ग औषध आणायला गेलं अजून त्याचा पत्ता नाही बघ ना. सोसायटीतल्या मुलांसोबत गप्पा मारत बसला असेल तो. तुम्ही कशाला तुमचे पाय दुखवताय? चला बसा तिथे. अगं पण येईल हो आई तो. चला बसा. पण अजून त्याचा पेल आहे. आजी आजी. अरे प्रथम, अरे काय झालं हे? अरे बाळा हे काय? अरे काय झालं तुला? कसं काय लागलं? पडलास का रे तू? हा केवढं लागलंय तुला? अरे काय झालं? काय बोल ना प्रथम. आजी मी तर मेडिकलच्या बाहेर पैसे मोजत उभं